तर वळूया पुढील बातमीकडे। जागा वाटपाच्या या बैठका सुरू असतानाच महाविकास आघाडीत खडाजंगी रंगलेली आहे। उमेदवारी जाहीर करण्यावरून पवारांनी संजय राऊतांना चांगलंच फटकारलंय। त्याला राऊतांनी देखील उत्तर दिलं। मात्र महाविकास आघाडीत पवार आणि राऊत आमने सामने का आले, पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट। मवियात उमेदवारीवरून वादंग। राऊतांकडून पाचपुतेंना उमेदवारी जाहीर। राऊतांकडून उमेदवारी, पवारांचे खडे बोल। विधानसभा निवडणुकीत महायुतीला धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। तर जागा वाटपाच्या बैठकांनी जोर धरलाय। त्यातच संजय राऊतांनी श्रीगोंद्याच्या जागेवर परस्पर साजन पाचपुतेंची उमेदवारी घोषित केल्यानं शरद पवारांनी संजय राऊतांची कानउघडणी केली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद उफाळून आलेत। या तालुक्यातला पुढला आमदार शिवसेनेचाच होईल आणि साजन भाई पाचपुते आपण लंकेताईंबरोबर एकाच गाडीनं या राज्याच्या विधानसभेत पोहोचाल, अशा प्रकारचं वातावरण आपण गेल्या 6 महिन्यात नक्कीच निर्माण केलं। लोकशाहीमध्ये आग्रहाला नाही म्हणता येत नाही। आता माझ्या कानावर असे आलं की एक तुमचे नेते शिवसेनेचे हे तुमच्या तालुक्यात आले, काही नवीन तालुक्याचे तुमच्या तालुक्यात सुरू आले आणि त्यांनी जाहीर करून टाकले की हे आमचे उमेदवार। अशा प्रकारे कुणालाही जाहीर करण्याचा अधिकार नाही। शरद पवारांनी राऊतांना खडेबोल सुनावल्यानंतर आता राऊतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। स्थानिक इच्छुकांनी तयारीला लागावं यासाठी आम्ही संदेश दिला। मात्र राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर आमची 288 जागांवर तयारी असल्याचं सांगत राऊतांनी पवारांना गर्भित इशारा दिलाय। माननीय पवार साहेबांकडे श्रीगोंदा संदर्भात चुकीची माहिती आहे। प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि 288 मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे। श्रीगोंद्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकेल हे मला माहिती आहे आणि तो जिंकायलाच हवा। कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही। श्रीगोंद्याच्या जागेवरून राऊत आणि पवारांमध्ये जुंपली असली तरी श्रीगोंद्यातील राजकीय स्थिती काय आहे पाहूयात। 2014 मध्ये राष्ट्रवादीचे राहुल जगतापांचा पाचपुतेंवर 14,000 मतांनी विजय। 2014 मध्ये शिवसेनेच्या शशिकांत गाडेंना 22,054 मतं। 2019 मध्ये भाजपच्या पाचपुतेंकडून राष्ट्रवादीच्या घनश्याम शेलारांचा 4,000 मतांनी पराभव। राऊतांकडून साजन पाचपुतेंना सिग्नल देण्यात आलाय, तर राहुल जगतापांनी पवारांची भेट घेत शक्ती प्रदर्शन केलंय। त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद असलेल्या श्रीगोंद्यावरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते हा पेच कसा सोडवणार याकडे लक्ष लागले। व्हिडिओ रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।